सर्वांना नमस्कार। आपण आज अतिशय संवेदनशील अशा एका मुद्द्यावर बोलणार आहोत, कारण तो मुद्दा नजरअंदाज करण्यात आला, जो करणं अत्यंत चुकीचं आहे। त्यावर बोललं गेलं पाहिजे, त्यावर वारंवार चर्चा झाली पाहिजे, कारण त्या चर्चेतूनच या महाराष्ट्राचं पुरोगामित्व जिवंत राहणार आहे। या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा वारसा चालवणारी माणसं आजही आहेत हे दाखवून देण्याची वेळ खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आलेली आहे। त्याचं कारणच म्हणजे दिवाळी पाडव्यानिमित्त या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी पोस्ट केली होती शुभेच्छा देण्याची, ती पोस्ट अनेक जणांना निश्चित खटकली असं म्हणता येत नाही, परंतु बुचकळ्यात पाडणारी होती। कारण बोले तैसा चाले असं आपण म्हणत असतो, परंतु त्या पोस्ट मधून देवेंद्रजी यांच्या ओठावर एक आणि पोटात एक विचार आहेत की काय, अशी शंका निर्माण होण्याची ती पोस्ट आहे। ती पोस्ट आपण पहिल्यांदा पाहूया, ती तुम्ही पाहू शकता। पहिल्यांदा दिवाळी पाडव्यानिमित्त ही पोस्ट देवेंद्र यांनी केलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते, आणि पोस्ट मध्ये काय शुभेच्छा देतात की दिवाळी पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा, आरोग्यदायी, हे तर सगळं कॉमन मध्येच असतं, परंतु यांना नेमकं यातून दाखवून काय द्यायचंय? इथं हा जो दिसतोय तुम्हाला मोठ्या पोटाचा, तो वामन आहे। वामन, ज्याला विष्णूचा चौथा अवतार असं म्हटलेलं आहे। तसे जे काही अवतार परंपरा आहे त्या अवतार परंपरेवर काहीही बोलायचं नाहीये। अवतार परंपरा त्याला मानणारा वर्ग निश्चित खुशाल, त्या परंपरेला काही बोलायचं नाही। परंतु जेव्हा एक राज्याचा मुख्यमंत्री पदावरचा जबाबदार माणूस जेव्हा अशा पद्धतीची पोस्ट करतो, तेव्हा त्यावर मात्र बोलल्या गेलं पाहिजे। काय दाखवायचे याच्यामधून त्यांना? हा जो खाली दिसतोय तुम्हाला तो बळीराजा आहे, आणि त्याच्या मस्तकावर पाय ठेवणारा हा वामन आहे, ज्याला चौथा अवतार, पहिला अवतार मत्स्य अवतार, दुसरा अवतार कासवाचा अवतार, तिसरा जो अवतार आहे तो वराह अवतार आहे, डुक्कर अवतार आहे, आणि चौथा आहे तो वामनाचा अवतार आहे। आणि या वामनाने बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवल्याचे हे चित्र आहे। आणि ही पोस्ट जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री करतो, तेव्हा त्यावर गांभीर्यानं बोलणं, त्यावर गांभीर्यानं घेणं अत्यंत गरजेचं आहे, हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे। पुन्हा एकदा मनुस्मृतीची मानसिकता खऱ्या अर्थाने अगदी मुख्यमंत्र्याच्या जर मस्तकामध्ये असेल तर ही घातक आहे। कारण या भारताला, या महाराष्ट्राला सर्वात जास्त कुणी छळलं असेल तर ते वर्णव्यवस्थेनं छळलेलं आहे, जात व्यवस्थेनं छळलेलं आहे। आणि जोपर्यंत या देशातली वर्णव्यवस्था आणि जात व्यवस्था ही नष्ट होणार नाही, तोपर्यंत कल्याणकारी राष्ट्र हे निर्माणच होणार नाही। परंतु आपण अशा पोस्टच्या माध्यमातून जेव्हा आपण पाहतो, तेव्हा ही अत्यंत घातक आहे। देवेंद्र फडणवीसची अशी पोस्ट असणं, आणि या पोस्टवर कुठलाच बुद्धिजीवी माणूस चिक्कार शब्द बोलत नाही, कुठलीच मीडिया चिक्कार शब्द बोलत नाही। म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे असं तुम्हीच म्हणायचं, आणि पुन्हा तुम्हीच त्या स्वातंत्र्याचा अशा पद्धतीनं गैरफायदा घ्यायचा, आणि शुभेच्छा देत असताना सुद्धा वरून शुभेच्छा आणि मनात मात्र वर्णव्यवस्थेचं विष घेऊन जगायचं, ही कसली आली व्यवस्था? या व्यवस्थेवर असूड ओढण्याचं काम या भारतामध्ये तथागत बुद्धापासून, महात्मा बसवेश्वरापासून, संतांदी परंपरेपासून ते अगदी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराजापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतची ही परंपरा आपण समजून घेतली पाहिजे। त्यांनी याच वर्ण व्यवस्थेला नाकारलेलं होतं, याच जाती व्यवस्थेवर आसूड ओढलेला आहे। आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आहात देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही, आणि तुम्ही अशा पद्धतीची पोस्ट करता, म्हणजे ती कथाच मुळामध्ये इथं वर्णव्यवस्था मजबूत करणारी आहे। त्या कथेमध्ये मी निश्चित पडणार नाही, पण या पोस्टच्या पाठीमागचं
गलिच्छ विचारधारा, गलिच्छ राजकारण, द्वेषात्मक राजकारण, वर्णव्यवस्थेला खतपाणी देणारं राजकारण आणि भारताच्या एकूण मूळ संस्कृतीला बाधा पोहोचणारं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे राजकारण चालणार नाही, हे चालू दिल्याही जाणार नाही. कारण हा देश भारतीय संविधानानुसार चालतो आणि या संविधानाच्या माध्यमातून अगदी जबाबदार माणसांनी तशा पद्धतीने वागलं पाहिजे. साधा कोणी एखादा व्यक्ती असेल, त्यांनी स्वातंत्र्याचा भाग म्हणून कशी तरी पोस्ट केली, ते आपण समजू शकतो. पण ज्याला लाखो लोक फॉलो करतात, खरं तर ज्यांचा विचार खऱ्या अर्थाने राष्ट्राचा प्रमुख, राज्याचा प्रमुख विचार म्हणून मानला जातो, त्या व्यक्तीने अशा पद्धतीची त्याला चूक म्हणायची का जाणीवपूर्वक केलेली कृती म्हणायची? आता चूक म्हणावं तर निश्चितच अशी चूक होण्याचं कारण नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आणि जाणीवपूर्वक कृती आहे हे मात्र यातून दिसून येतं. त्याचं कारण असं आहे की त्यानंतर ती पोस्ट डिलीट करण्यात आली, ती पोस्ट रद्द झाली. मग त्यानंतरची पोस्ट कोणती आहे ती आपण पाहूया. त्यानंतरची ही पोस्ट आहे साधी, ज्याच्यामधून ते स्वतः महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्ये ना वामन आहे ना यामध्ये बळीराजा आहे. इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये नंतरची मुख्यमंत्र्यांनी केलेली ही पोस्ट आहे. आपण दोन्हीही पोस्टचा जेव्हा आपण तुलनात्मक तौलनिक अभ्यास करतो तेव्हा पहिली पोस्ट ही त्यांच्यामध्ये असलेल्या जातीय श्रेष्ठत्वाची भावना जिवंत ठेवणारी, वर्णव्यवस्थेला खतपाणी देणारी आणि या राज्याचं पुरोगामित्व याला बाधा पोहोचणारी पहिली पोस्ट आहे. आणि निश्चित दुसऱ्या पोस्टचं कौतुक आहे. ती पोस्ट एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्या खुर्चीला शोभणारी आणि निश्चित महाराष्ट्राला एक चांगली दिशा देणारी पोस्ट आहे. म्हणून पहिल्या पोस्टला निषेधार्थ मानून दुसरी पोस्ट ही खऱ्या अर्थाने एक महाराष्ट्र कोण्या विचारधारेवर चालला पाहिजे त्याचं सूचक करणारी आहे. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. यावर अतिशय सूक्ष्म असं अॅनालिसिस सातत्याने होत राहिलं पाहिजे. कारण हा देश आणि हा महाराष्ट्र हा मूळ भारतीय महापुरुषांच्या विचारावर चालणारा आहे. ती ओळख कायम ठेवणं नितांत आवश्यक आहे.